नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तुमचे स्वागत आहे माझ्या या व्हिडिओमध्ये. तर आज मी बनवत आहे खोबऱ्याची बर्फी. गणपती येत आहेत ना, त्यामुळे थोडे गोड पदार्थाची रेसिपी आपण बघत आहोत. तर यासाठी साहित्य आहे खोबऱ्याचा खीस, साखर, मिल्क पावडर. गार्निशिंगसाठी मी इथं केसर आणि बदामाचे तुकडे घेतले आहेत. त्याबरोबरच यामध्ये तूप आणि वेलची पावडर पण आपल्याला लागणार आहे. ते मी इथं दाखवायला विसरले, पण तुम्ही तेही ॲड करा यामध्ये. आता पहिला मी गॅसवरती एक पॅन ठेवला आहे. पॅनमध्ये मी 2 चमचे तूप घातलं आहे. तूप घालून त्यामध्ये खोबऱ्याचा खीस घातला आहे. तो खीस जो आहे खोबऱ्याचा तो तुपामध्ये चांगला परतून घ्यायचा. म्हणजे तुपाचा एक फ्लेवर त्यामध्ये छान येतो, त्यामुळे चांगलं परतून घ्यायचं. ते परतून झाल्यानंतर त्यामध्ये साखर घालायची. आता साखर पण जी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला. म्हणजे कुणाला जास्त गोड आवडतं, कुणाला कमी गोड आवडतं. साखरेऐवजी तुम्ही कंडेन्स्ड मिल्कसुद्धा वापरू शकता. दोन्हीपैकी तुम्हाला जे वापरायचं आहे ते तुम्ही वापरून हे सगळं एकजीव करून घ्या. त्यानंतर यामध्ये 1 वाटी दूध घातलं आहे मी आणि मिल्क पावडर घातलेली आहे. आता हे जे सगळं मिश्रण आहे ते चांगलं एकजीव करून घ्यायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं. थोडं मंद आचेवरती गॅस करायचा आणि हे पूर्ण जे दूध वगैरे घातलेलं आहे हे पूर्ण आटवून घ्यायचं. आता बघू शकता बऱ्यापैकी हे आता आटलेलं आहे चांगलं. आधीचे जे तुम्ही बघितलं ते खूपच पातळ मिश्रण होतं. आता थोडं हे आटत चाललेलं आहे. हे चांगलं अगदी जसा गोळा तयार होईल इतपत आपल्याला हे मिश्रण आटवून घ्यायचं आहे. माझी मुलगी जी आहे ती व्हिडिओ करताना सारखं मध्ये येत होती, त्यामुळे तिला थोडं घेतलं. सगळ्यांना हाय करत होती ती. तिला खूप आवडतं व्हिडिओ वगैरे बनवायला. चला आता वळूया आपण रेसिपीकडे. तर आता हे सगळं मिश्रण जे आहे ते पूर्ण आटवून घ्यायचं. अगदी घट्ट असं गोळा बनेल ह्या टाईपमध्ये ते आटवून घ्यायचं आहे. ते मिश्रण पूर्ण आटल्यानंतर एक ताट घ्यायचं. त्या ताटामध्ये थोडं तूप घालून ते ग्रीस करून घ्यायचं आहे व त्यामध्ये हे मिश्रण घालायचं. हे मिश्रण खूपच गरम आहे, त्यामुळे मी चमच्याने पहिला पसरून घेतलं. पूर्ण सगळीकडे हे पसरून घेतल्यानंतर थोडं हाताने पण त्याला प्रेस केलं, म्हणजे अगदी ते एकसारखं एका लेवलमध्ये झालं. त्यानंतर यावरती मी बदामाचे तुकडे व केसर घालून गार्निशिंग केलं होतं. आता हे थोडं थंड होऊ द्यायचं व याच्या वड्या पाडून घ्यायच्या. वड्या पाडून त्या सर्व करायच्या. आता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. चांगली झाली असेल तरी सांगा किंवा याच्यापेक्षा तुमची काही वेगळी पद्धत असेल तीही मला सांगा. मी पण नक्की ट्राय करून बघेन. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कशी वाटली वडी हे मला नक्की सांगा कमेंट करून. बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे. तुमच्याकडे गार्निशिंगसाठी आणि पिस्ता वगैरे जर असेल तेही तुम्ही वापरू शकता. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. भेटू पुन्हा उद्या. बाय बाय.